मित्रांनो, एकीकडे भारत हा आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तान म्हणा किंवा बांगलादेश यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमुळे झुंजत असतो. प्रामुख्याने पाकिस्तानसारखा देश जो आहे त्याच्याकडून दहशतवाद जो आहे तो भारतामध्ये अनेक वर्ष हा दहशतवाद पसरवण्याचं काम हा देश करत आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्याशी आपला हा लढा जो आहे तो अनेक वर्षांचा सुरू आहे. बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी भारतामध्ये होते, त्यामुळे ते एक आव्हान आपल्याला सांभाळावं लागतं. तर एका अर्थाने हे दोन देश जे आहेत त्यांची डोकेदुखी ही वारंवार भारताला सहन करावी लागते. पण त्यापेक्षाही जास्त किंवा तेवढ्याच तोडीचं आणखी एक आव्हान भारतासमोर आहे, ते म्हणजे अंतर्गत झालेली घुसखोरी आणि त्यातून भारताला किंवा भारतीय समाजाला निर्माण झालेला धोका हा सुद्धा नाकारता येणारा नाही. म्हणजे हा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्याचा आपण प्रत्यंतर पाहतो की एका बाजूला आपण पाकिस्तानशी आपलं लष्कर जे आहे ते झुंजतंय किंवा त्यांना धडा शिकवला जातोय आणि त्यापेक्षा आपण कसे सरस आहोत या युद्ध कौशल्याच्या बाबतीत हे आपण वारंवार दाखवलेलं आहे. पण अंतर्गत जी काही घुसखोरी झालेली आहे, आतमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर स्लीपर सेल आहेत की जे आतमध्ये भारतामध्ये राहून भारताविरोधात काम करतायत, एक प्रकारे हेरगिरीचं काम करतायत, भारतातली माहिती बाहेर पोचवण्याचं काम करतायत. तर त्यांना हुडकून त्यांना बाहेर काढणं, त्यांची हकालपट्टी करणं किंवा त्यांना शोधणं, त्यांना शिक्षा देणं हे एक मोठं आव्हान सध्या आपल्यासमोर आहे. कारण तिथे निदान आपल्याला एक शत्रू माहिती असतो, इथे मात्र आतमध्ये आलेले हे घुसखोर जे आहे त्यांच्या माध्यमातून हेरगिरी केली जाणं, भारताची माहिती बाहेर पाठवली जाणं हे मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला या घुसखोरांवर नियंत्रण ठेवणं आणि एका मर्यादित कालावधीत त्यांच्यावर कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे.